हॅलो गाईस, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग. तर मी तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठे आलो आहे. मामाकडे आलो आहे. तिकडे आपण 1 वर्षा पहिला आलो होतो पूजेसाठी. 1.5 वर्ष झालं ऑलमोस्ट. तर आता मामीचं उद्या डोहाळे जेवणाचा, परवा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम आहे. तर मी काल आलो होतो, काल 15 ऑगस्ट होता. तर काल आम्ही आलो, थोडंसं रेस्ट वगैरे केला. शूट नाही केलं काय, कारण सगळं घाईत चाललं होतं. रात्री पिक्चर वगैरे बघायला गेलो. तर आत्ता चाललो आहे आम्ही सामान आणायला. बाकी थोडंसं डेकोरेशनचं सामान आहे, फ्लोरलचं वगैरे करायचं आहे. आणि फ्लोरलचं म्हणजे गावाला गणपती आहे, तर त्याच्यासाठी फुलांचं डेकोरेशनच्यासाठी सामान वगैरे घ्यायचं आहे. आणि मामीसाठी आता ते फंक्शनसाठी प्रिंटआउट्स वगैरे घ्यायचे, तर ते घ्यायला चाललो आहे. तर आल्यानंतर आपण घरी भेटूया. मग मामीने पण कटआउट्स वगैरे बनवलेत प्रॉपर फंक्शनसाठी, जे वाटायचे रिटर्न गिफ्ट्स वगैरे तसं सगळं बनवलं आहे. तर ते पण दाखवून मी तुम्हाला घरी आल्यावर. तात्पुरतं आता चाललो आहे. आणि रात्री आपण ह्या ओलाची एक राईड पण घेऊ. मामाने ओला घेतली आहे म्हणून. तर आता ह्याचे सेटिंग्स जरा वेगळे, त्याचा पासवर्ड वगैरे टाकायला लागतो. स्टँड वगैरेचा पण सीन आहे, जरा स्टँडवर वगैरे नाही, वेगळे ऑपरेशन्स आहे त्याच्यामध्ये. तर डायरेक्ट आता दुकानात जाऊन भेटू, टाईमपास नाही करत. तर खूप आधीच लेट झालं आहे. मामी म्हणत होती, मामीवरती मेहंदी काढत बसली आहे. तर आता ते घ्यायचं होतं, पण आता आल्यावर बघू काय काय मेहंदी काढून झाली ती दाखवेल तुम्हाला. तर आम्ही पटपट जातो दुकानात. आता दुकानात जाऊन भेटू. आत्ता आम्ही पोचलो आहे इकडे. तर मामा आणि आम्ही जरा चेक करतो इकडे काय काय गिफ्ट देण्यासारखं. घर संसार म्हणून हे दुकान आहे इथे पुण्यात. तर इकडे चेक करतो रिटर्न गिफ्ट काय देऊ शकतो. रिटर्न गिफ्ट फायनल झालं का तुम्हाला सांगतो. हे देखो मैं हूँ इधर. हे दिसत नाही, मी लाईटमुळे नाही दिसत आहे. ठीक आहे, बघा किचनसाठी कशासाठी येते एवढा छोटा डस्टबिन. मला सांगा तुम्ही, का कोण वापरेन एवढं सडावं. काय टाईप चॉकलेटचा रॅपर तरी मिश्री ठेवायला. हा ब्रश, हा हे पण युजफुल आहे. पण इकडे आहे असं भरपूर असं प्रोडक्टचं. तिथं बघ, तिकडं सेक्शन मध्ये जाऊ. तर घेऊन प्रोडक्ट घेऊन तुम्हाला कळवतो काय घेतलं. बाहेरून गिफ्ट्स वगैरे घेऊन आलो. आता तुम्ही बघितलं असेल आम्ही ते कटआउट्स वगैरे करत होतो. तर मामा म्हटला की भूक लागली आहे, पहिला जेवून घेऊ. मग आम्ही आत्ता डोसे बनवतो. डोसे बनवून झाल्यावर कंटिन्यू टू वर्क. आपण परत डेकोरेशन म्हणजे ते गिफ्ट रॅप वगैरे करायचे, ते करू. आणि आता डोसा काढतो मामा. भाऊ कसं काढतो सांग मला. हां, पलटी मार, अख्खा टाक, तसं नाही. आता हां, फिरव पूर्ण. आणि गॅस फास्ट करायचा. कांदा बिंदा काय नाही, उत्तप्पा करायचा आहे का? मग कांदा टोमॅटो कापला असता. तेवढे कष्ट हे बनवतो डायरेक्ट डेकोरेशन गिफ्ट रॅपला भेटू. अरे पॉईंटमध्ये का पलटू का? हां, पेपर डोसा केलाय, पेपर डोसा. हो का? येस, का आपलं रेडी झालंय. भाजी, डोसा, चटणी. आता हे टेस्टला देऊ. टेस्ट रिव्ह्यू घेऊ. टेस्टचा रिव्ह्यू सांग. मग आता इधर भी केला. ठीक आहे. चायना क्रिस्पी यम्मी. अरे मला खाता नाही ना. आमचं जेवण वगैरे झालं.
तर आम्ही खाली चाललो आहे एम्युनिटीज बघायला बिल्डिंगमध्ये काय काय एम्युनिटीज आहेत, काय काय जिम वगैरे गार्डन वगैरे बघायला चाललो आहे. नीट बाकीचं होतं ते गिफ्ट रॅपिंगचं वगैरे आम्ही डिसाईड केलं की उद्या नाही तर आता आल्यावर करू. उद्या आपल्याला दगडूशेठला पण जायचं, त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं आहे. आता 11 वाजले, तर पटपट खालचं बघून येऊया. मग इकडे जर गिफ्ट पॅक करायचं असेल ते करू. मग सकाळी डायरेक्ट दगडूशेठला जायचं आहे, तर बघू आता काय खाली जाऊन भेटतो. आम्ही खाली आलेलो ॲम्युनिटीज बघायला. ॲम्युनिटीज मी बघितल्यात, पण अंधार असल्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर उद्या आपण परत एकदा जाऊ, सगळं बघू. आता आम्ही असंच खाली आलो आहे. तिकडे मगाशी फर्स्ट फ्लोअरवरनं बघितलं, तिकडे एक जिकडे आपल्या पूजेचं जेवण झालं होतं ना, तिकडे आता टर्फ बांधले आणि बास्केटबॉलचं ग्राउंड बांधलं आहे. तर आम्ही ते बघायला चालले, ते बघू. आणि ते बघून झालं का वर जाऊ, डायरेक्ट झोपू. आता डायरेक्ट उद्या सकाळी दगडूशेठला जायचं म्हणून लवकर झोपायला लागेल. तर झोपतो, मग उद्या सकाळी दगडूशेठला जाताना भेटू. तर आता तुम्हाला फक्त हे बघूया आपण. आता जाता जाता बघून जाऊ आणि डायरेक्ट झोपायला जाऊ. इकडेच आपला सगळा टेबल काउंटर वगैरे लागला होता. इकडे जेवण होतं, इकडे बास्केटबॉलचं केलं आहे आणि पलीकडे क्रिकेटचं सारखं थोडं टर्फसारखं केलं आहे. हे अटॅच आहे मामा दोन्ही का वेगळं आहे? काय नेट आहे ना मध्ये? आहे. तर ते झालं. ही भिंत पण नव्हती पहिली ना? होती सगळं. तर ते बघितलं. आता जातो परत ते आपलं गिफ्ट रॅप करू आणि मग नंतर वरती जाऊन भेटतो. हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. नाही म्हणायचे हॅलो गुड मॉर्निंग. वरतून लिफ्टमधनं खाली येईपर्यंत प्रॉपर एकदम बोलत होतो, सगळं करत होतो. आत्ता व्हिडिओ चेक केला मी, तर व्हिडिओ काही रेकॉर्डच नाही आला कारण स्टोरेज इश्यू दाखवत होता. फटाफट स्टोरेज क्लिअर केलं. मामा ओला काढत होता तोपर्यंत. तर ह्याचं पण एक राईड घेऊ आपण आज रात्री. तर एवढंच आहे. मग सॉरी मी विसरलो की मी काय बोललो ते तुम्हाला सांगितलंच नाही का. आत्ता मी आणि मामा आम्ही दोघं चाललो आहे दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला. तर त्याच्यानंतर आपण जाणार आहे गणपतीचं डेकोरेशन पाहायला. आणि मामा म्हटलं तिकडे थोडी साऊंड सिस्टीम वगैरे पण असते, ते पण बघू काय काय DJ सेटअप वगैरे लागलेले असतात ते. हां, तर मी सांगितलेलं की ते ह्या मामाच्या सोसायटीमध्ये प्रायव्हसी सिक्युरिटी कन्सर्न भरपूर आहे. तर सिक्युरिटी कन्सर्नचं ते दाखवलेलं मी, पण ते रेकॉर्ड आता तुम्हाला येताना दाखवतो. आल्यावरती आपण ते बघूया. आता फटफट निघू. दगडूशेठच्या इकडे पोचल्यावरतीच भेटूया. चला डायरेक्ट दगडूशेठला जाऊन भेटू. मित्रांनो इकडे गणपतीची तयारी चालू झाली आहे. बांबू बिंबू लागलेत. हा आपला शनिवारवाडा आहे. आपला म्हणजे पुण्यात शनिवारवाडा आहे. त्याची एंट्री त्या साईडने, आपण बॅक साईडने आलो आहे इथे, कारण आपल्याला दगडूशेठ हेच जरा सरळ जायचं आहे ना. मी आत्ता दगडूशेठला पोचलो आहे बरोबर आरतीच्या टायमिंगला. तर आरती घेऊ आणि मग बाहेर आल्यावर भेटतो, कारण आत कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आत दर्शन झाल्यावर भेटू. मस्त आपल्याला आरती वगैरे सगळी भेटली. मामा आणि मी आरती वगैरे घेतली आणि आता त्यांचं डेकोरेशनचं काम चालू आहे ते बघायला चाललो आहे. तिकडे डेकोरेशनचं काय चाललं ते बघू. आणि आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून शूट नाही केलं. नॉर्मल एक व्हिडिओ थोडासा काढला आहे, पण ते पण गर्दीच आहे त्यामुळे मूर्ती वगैरे काही दिसत नाही. बाहेर आल्यावर एक फोटो काढला, तर फोटो टाकेल आता मी. फोटो बघा तुम्ही तो. आणि इकडे असं हा या सेटचं काम चालू आहे.
प्रॉपर असं सेट बनवला. इकडे मी गणपतीत आलो होतो 3-4 वर्षापूर्वी एकदा, त्यावेळेस इकडे दर्शन घेतलं होतं दगडूशेठचं. आणि आत्ता डायरेक्ट 3 वर्षानंतर आत्ता घेतलं आहे. पण मूर्ती समोरून बघायला एकदम भारी वाटते. आणि फोटो तर नाहीच काढले पाहिजेत, आतमध्ये आरती वगैरे चालू असताना आपलं मेन कॉन्सन्ट्रेट तिकडेच असलं पाहिजे. तर मी पण काढते, म्हणून मी काय बोलू शकत नाही, पण असंच. इकडे मंदिर आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. यांची आरती पण एकदम भारी आरती मिळाली म्हणून बरं वाटतं. आता एवढंच. आता काय करायचं आहे? आता जायचं मार्केट पण नाही आपण. आता आम्ही जातो मार्केट पाहायला. फोटो काढू. तर मार्केट पाहू, मार्केटच्या इकडे जाऊन भेटू. आम्ही आलो होतो शनिवारवाड्याला, त्याचा व्हिडिओ काढला, पण आतमध्ये जायला 9 वाजता एंट्री, आता 8 वाजलेत, म्हणून आम्ही थांबत नाही, 1 तास थांबायला लागेल. परत डेकोरेशनचं सामान पण बघायचं होतं. तर ते किती वाजता रे मामा? 10. मग ते कुठे इथंच आहे का? नाही, आता चाललो आपण तिथून. ते पण कॅन्सल केलं गणपतीचं डेकोरेशन, कारण ते 10 वाजता उघडणार सगळी दुकानं. म्हणून आता डायरेक्ट घरी जाऊ. घरी जाऊन बाकीचे गिफ्ट्स वगैरे तुम्हाला दाखवतो. मामीने काय काय रिटर्न गिफ्ट्स बनवलेत हँडक्राफ्टेड. आणि मग बिल्डिंगमधले एम्युनिटीज वगैरे बघू. तिकडे मॉल बिलमध्ये जायचं आहे, आणि ते गार्डन आहे ऑक्सिजन पार्क म्हणून, तिकडे पण जायचं आहे. असा प्लॅन आहे दिवसभराचा. तर बघू तो अप्लाय होतो आहे का नाही, काय दुसरी काही कामं येत आहेत, कारण उद्याचं फंक्शन म्हटल्यावरती कामामध्ये येऊ शकतात डायरेक्ट. तर बघू काय काय. आता डायरेक्ट घरी जातो आणि घरी गेल्यावर भेटू. चार्जिंग देखो 12%. आम्हाला वाटलं नव्हतं गाडीला, आम्हाला वाटलं ढकलत आणावी लागेल गाडी. तर आम्ही आता पोचलो सगळं सामान घेऊन, आणि आता तुम्हाला ते दाखवतो सिक्युरिटी कन्सर्न. तर ह्याच्यावरनं आठवलं आम्हाला, बरं झालं आठवलं. सिक्युरिटी कन्सर्न दाखवतो. आता पार्किंगमधनं आत गेलं ना का लॉबीमध्ये जाण्यासाठी सिक्युरिटी लागते, म्हणजे फेस रेकग्नायझेशनचं डोअर लॉक लावलं आहे. जे मेंबर्स असतात ना त्यांनाच ॲक्सेस. आता तुम्हाला दाखवतो तिथे फक्त मेंबर्स. आता माझा फेस जर मी दाखवला नाही इकडे, तर माझा फेस आहे ना ते रेकग्नाईज नाही करत. बघा आता मला येणार फेस नॉट रेकग्नाइज्ड येईल इथे, गॉगल घातलाय म्हणून. कर की ना, काय नव्हतं रेकग्नाइज. आता येतं मामाचं लगेच रेकग्नाइज झालं, आपलाच रेकग्नाइज नाही झाला. मग अशी ते लिहून आलं होतं की फेस नॉट रेकग्नाइज्ड. आणि इकडे पण ना सेन्सरवरती आहे, पण आता टायमिंगवरती येते. सकाळचं लाईट्स ऑफच असतात, संध्याकाळ झाली का सेन्सर आहे की इकडे कोणता गेस्चर झाला, जे आपण असा हात वगैरे आला ना तसं काय झालं तर लाईटला. आता बस एवढंच आहे. वरती जाऊन भेटू डायरेक्ट करा. असं दाखवा आपण दगडूशेठवर ना आता झालं. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तर आम्ही दगडूशेठवरनं आलो, त्यानंतर वरती आल्यानंतर जेवण वगैरे झालं. आता मामाचा आणि माझा असा प्लॅन झाला आहे की आता आम्ही मॉलला जाऊ आणि थोडंसं सामानाचं बाकी जातं, सामान पण घेऊन येऊ. आणि तुम्हाला हे दाखवतो मामीने काय काय गिफ्ट्स म्हणजे रिटर्न गिफ्टसाठी गिफ्ट्स बनवलेत, ते आता दाखवतो तुम्हाला ओपन करून. ते बघू आणि मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मॉलला जाऊया, मग खाली गेल्यावर भेटू. तर हे दाखवतो, हे बघून घ्या पडतं. हा गिफ्टचा पहिला बॉक्स आहे, हे रिटर्न गिफ्टचे बॉक्स आहे. हे असं पॅकिंग करून ठेवलं आहे मामीने. तर हे असं गिफ्ट्स आहे. उघड. असं एक काय लेटर काय म्हणतात ह्याला, हे लाईट कॅन्डल माहिती आहे, ह्याला काय म्हणतात, गिफ्ट कार्ड. हा रिटर्न गिफ्टचं कार्ड आहे. आणि त्याच्यानंतर हे ह्याच्या आतमध्ये ते मामीने बनवलं आहे. हे
मामीने बनवलेलं कुठे हे चॉकलेट्स आहेत, हे रिटर्न गिफ्टचे आहेत. मामीने बनवलेलं दुसरीकडे असेल. हे पॅक करू. नाव सेकंड. सर्व काय आपण हाताने बनवलं. येस, एव्हरीथिंग इज हँडक्राफ्टेड. हे पॅकिंग पण घरीच केली आहे. चॉकलेट रॅप्स, ह्याच्यामध्ये कंपस बॉक्स आहेत लहान मुलांचे गिफ्टसाठी. अँड देन और मोर क्या है, ये दिखता है वो है नहीं, इसमें है हँड बनाए हाताने बनवलेले गिफ्ट्स. हे असं काका टू बी, दादा टू बी हे आपण लावणार आहे. आणि हे राहुल मामा लावेल. आणि तू कुठं लावणार, तुझं कुठं गेलं ते बाबा टू बी. आई बाबा नाही. हे घे. अँड दिस इज आजी, आत्या, काकू, मामा, सर मामी. मामी टू बी का. हां, हे पिंकवाले सगळे. हे वहिनी टू बी. ही दिस इज स्पेशली फॉर अनघा वहिनी. लक्षात ठेव, तुझ्यासाठी बनवले मामीने स्पेशली. जेवाय नाही येणार त्यांच्यासाठी. ज्या वहिनी येणार त्यांच्यासाठी. आणि हे मावशी आहे स्पेशली तनूसाठी आहे का रे. तनु दीदी आहे रे. अरे हां, तनू दिदी, बरोबर बरोबर. आणि मामी. मावशी म्हणजे शिवाली वगैरे ते आमच्या. येस येस येस, राईट राईट. हे जेव्हा तू लावशील ना हे किंवा कोणाला देशील ना त्यावेळेस मोहराचा पीस सरळ करायला लावायचं. सरळ करून लावायचा आणि आणि द्यायचा. त्याचं किती ते- कष्ट आहेत, कष्ट बघा. ग्लिटर बिटर. हे फेविकॉल आहे का हा. ए भाई, मग मामीन ने मैंने भी बनाए. हा ना बाबा, तुला पण क्रेडिट. चल, हे खालच्या बॉक्समध्ये पण सेमच आहेत. तर जेवढी लोक येतील त्यांच्यासाठी एवढं बनवलंय. काय फायदा नाही. जवळजवळ महिनाभर काम केलंय. महिनाभर कामच चालू होतं. ह्याच्यात पण तेच रिटर्न गिफ्ट्स. आणि अजून अजून काय होतं बनवलेलं रे. दादा, काका, छोट्या मुलांचे. लहान पोरांचं काय. आजीचं पण आहे सगळ्यात खाली. पुढे लहान पोरांचा खाली आहे ना. सगळ्यात खाली असं- सेम तसंच लहान पोरांचं वगैरे बनवलं आहे आपण म्हणजे मामा मामी दोघांनी मिळून बनवलंय. आता पॅकेजिंगला आलो. आता हे झाले पॅकेजिंग. आणि जर कोणाला अशा ऑर्डर द्यायचे असतील तर ऑर्डर पण घेतल्या जातील. प्रॉपर दुकान मांडू शकतो आपण, एवढी क्रिएटिव्हिटी आहे. हां, हे सगळं आजी टू बी, आजी टू बी, आजी टू बी. सगळ्या आजी 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 इकडेच आहेत. आणि हा तो ग्लू आहे ज्याच्याने ते चिटकवले. छोट्या मुलांचं आहे ना, त्यात नाही. नाही आहे. अरे चॉकलेटी बॉक्समध्ये असतं. मग त्यातच ठेवायचं ना सगळं. खाली आहे ना मग त्यात. तू थोडीसं ओपन केलं खाली बघ. सो हे सगळे गिफ्ट्स आहेत असे बनवलेले. एवढं सगळं केलं आहे. हां, हे बघा, हे स्पेशली लहान मुलांसाठी छोटे 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 बनवले. हे त्यांना सगळं मोराचा सेम. piece नाही. हां, त्यांना मोराचा पीस नाही. कारण की तेच पीस आहेत मोठे. तेच आवरले जात नाही. ते त्यांना कुठं मोराचा पीस लावतो. ठीक आहे. आणि हे आपलं काल आपण बनवलेलं ते तुम्ही टाईमलॅप्समध्ये बघितलं असेल. हे पण काल बनवलं आहे. तर हे पण न्यायचं आहे. तर एवढं सगळं गिफ्ट्स आणि हे सगळं आपल्याला उद्या न्यायचं आहे. हे पटपट आता आल्यावर पण नीट पॅक करून ठेवू. आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं, मुलगा का मुलगी. तुमचा वोट इथे कमेंट सेक्शनमध्ये द्या. बाकीचे वोट्स ह्याच्यावर येतील. हे तुम्ही ब्लॉगमध्ये उद्या बघू शकता. उद्या म्हणजे उद्या हे आहे इव्हेंट आहे, त्याच्यानंतर ब्लॉग येईल तेव्हा बघा. टाक पटपट खाली जातो आणि खाली जाऊन भेटू. सो फायनली आता सगळं झालं आहे. आपण मॉलसाठी निघालो आहे. मामा आणि मी रेडी आहे. आता पटपट तिकडे जाऊ, आपली ओलाच्या इकडे जाऊ आणि ओलाची राईड घेऊ एक. अँड देन वी विल गो टू द मॉल अँड हॅव सम फन राईट नाव. ती मॉलमध्ये काय आहे का नाही माहिती नाही. मामा पण तुला खूप दिवस झाले मॉलला गेलो नाही त्या. तर काय आहे त्या मॉलमध्ये जाऊन कळेलच आपल्याला. तिकडनं येता येतं थोडंसं सामान घ्यायचं आहे बस. आणि मग रिटर्न येऊ. आणि जिजीला घ्यायला जायचं आहे. जिजीला घ्यायला कुठे जायचं आहे, मामीच्या घरी. मग जिजी डायरेक्ट इकडेच येणार आहे. मग काय घ्यायला जायची गरज नाही. मग तर तिकडे ओलाच्या इकडे जाऊ, बघू काय होतं आहे. 81% झालेली आहे. डिक्की उघडलेली आहे. डिक्कीमध्ये ऑलरेडी पावसाचा कार्यक्रम करून ठेवला आहे. आणि ही आहे आपल्या ह्याची
सेफ्टी, कोणी चोरी करून. सो हे झालं, ही पण आपल्या बूटमध्येच राहील, बॉटल पण बूटमध्येच राहील. नाव लेट्स अंडरस्टँड सम फीचर्स अँड देन वी विल राईड इट. हां कळालं मला. तिथून नाही निघणार का? निघेल. सो लेट्स मीट आउटसाइड द गेट्स. सरकार चला है, सरकार चलेगा. आम्ही आता डिकॅथलॉनमध्ये आलो आहे. मामा म्हटलं काय बघू डिकॅथलॉनमध्ये काय मिळतं आहे का आपल्याला घ्यायला. तर इकडे आता आम्ही थोडा फुटबॉल चेक केलेला. फुटबॉलची गरज नाही आहे मामा म्हणतं, आणि आपल्याला तर मुंबईला आपण फुटबॉल खेळतो तेव्हा आपल्याकडे बॉल आहे ऑलरेडी. तर बाकी बघतो आहे मामा इकडे काय घेण्यासारखं आहे का त्याला. तर इकडे फिरतो आहे, बघू काय घेतलं असेल घेऊ. नाही तर मी आहे शिट पडलं असतं आता. इकडे बघू दुसरं काय काय अजून भेटल्यावर बघू काय. सी यू मित्रांनो. हे बघा हे गाड्या बघा, हार्ली डेव्हिडसन ब्रो. जसं आम्ही त्याच्या बाहेर निघालो ना डिकॅथलॉनच्या, मामाला म्हणलं चल वरती जाऊ. वरती आलो तर आम्हाला डायरेक्ट हे शोरूम दिसला हार्ली डेव्हिडसनचा. मामाला म्हटलं घे, मग घ्यायची का? किती असेल रे? वाटत नाही ती चाला ना, ती टूरवर आहे. फोटो काय आपला ब्लॉग मध्ये आहेस तू. येस डन. आम्ही मॉल फिरलो, काय मिळालं नाही. पण एक गोष्ट समजली की पुढाऱ्या लोकांचं काहीतरी वेगळंच चालतं. तिकडे वॉशरूम आहे, त्या वॉशरूमच्या समोर आरसा होता. ते सगळे तिकडे आरशासमोर उभे राहून पोज देऊन फोटो काढत होते असे फोन विनवर. फुल काय त्यांना पडली नव्हती काय कोण लोक बघतात का काय, आपल्याच धुंदीत फोटो काढत होते. अरे आपण बाहेर जाऊ आणि बाहेर गेल्यावर भेटू. तर मॉलमध्ये काय मिळालं नाही आम्हाला. मॉलच फिरत होतो. खाली फक्त ते हार्ली डेव्हिडसनचं शोरूम होतं ते पाहिलं. आता आपण खाली जाऊ, खाली जाऊनच भेटू. इकडे जा. जय हो. गुड मॉर्निंग. आणि काल काय केलं रे? काल आम्ही मॉलमधनं घरी आलो, पण त्याच्यानंतर काय शूट नाही केलं, लक्षात नाही राहिलं. जेवण घेऊन झोपलो. आता सकाळी उठलं परत सामान आणायला चाललोय, थोडं सामान बाकी आहे. आणि आत्ता मी ओला चालवणार आहे. काही होते मी आत्ता ओला चालव. आम्ही तिकडनं बघितलं मी आता रेकॉर्डिंग, थोडं तर रेकॉर्ड झालं होतं. तर ते तिकडे आता चितळीमध्ये आलेलो स्वीट्स घ्यायला, आणि बाकीचं सामान आता घेऊ. आणि वर जाताना मग आपण ओलाची ग्राउंडवरून जाऊया. सो कंटिन्यू चाललं आहे शॉपिंग आपला. हे झालं का डायरेक्ट बिल्डिंगच्या इकडेच मी भेटू आता. लेट्स गो. बोला आता काय बोलायचं. आमचं सगळं आवरून झालं आहे. आम्ही अर्धी गँग चाललो इकडनं आता कॅबमध्ये. आणि बाहेर खूप जोराचा पाऊस होता, तुम्ही बघू शकता इकडे किती पाणी उडतं आहे सगळीकडे. फुल जोरात पाऊस होता म्हणून आम्हाला थोडं लेट झालं आहे. आणि 6 वाजता आपलं हॉल भेटणार होता, पण आता 6 वाजून गेलेत ऑलरेडी. आणि हॉलवरती सगळे लेट पोचलेत पावसामुळे. आत्ताशी पाऊस थांबला म्हणून आम्ही सगळे निघालो आहे. तर हॉलवरतीच जाऊन भेटू आपण डायरेक्ट. तर पटपट अर्धी लोक घरीच अजून आता येत आहेत कारने पाठवून. तर ती लोक येतील, मग आपण डायरेक्ट हॉलवर जाऊन भेटू. आम्ही आता निघालो ट्रॅफिकमधनं, फुल क्लिअर झालंय. आणि वी आर गोइंग टू. तर आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. पटपट 10 मिनिटात पोहोचेल असं मला वाटतंय. तर डायरेक्ट हॉलवर जाऊन भेटू.